नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. नैऋत्य मान्सूनची प्रगती. मान्सूनची उत्तरी सीमा आजही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, विजापूर, सुकमा, मलकानगिरी, विजयनगरम आणि इस्लामपूर वरून जात आहे. सिनॉप्टिक माहिती. वाऱ्याची चक्रीय स्थिती नॉर्थ गुजरात आणि लागतच्या भागावर स्थित आहे. तसेच आणखीन एक चक्रीय परिवलन ईस्ट सेंट्रल बे ऑफ बेंगॉल तथा दुसरी कोस्टल आंध्र प्रदेश आणि लागतच्या तेलंगणा भागावर स्थित आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 19 जून विदर्भातील जिल्हे वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बुलढाणा, अकोला, अमरावतीमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस. दिवस 2 20 जून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस. दिवस 3 21 जून विदर्भातील जिल्हे अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बुलढाणा, भंडारा, गोंदियामध्ये विरळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पुढील 3 दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या आठवड्यात विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. तसेच ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.